इयत्ता 10वीच्या काव्यपंक्तीच्या रसग्रहण या घटकामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पद्य विभागातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काव्यपंक्तीचे रसग्रहण हे समजावून घेणार आहोत आणि रसग्रहण करणार आहोत. खरं तर हा पद्य विभागातील अ, आ, ई असे जे 3 भाग असतात त्यातील तिसऱ्या भागामध्ये 4 गुणांसाठी काव्यपंक्तीचे रसग्रहण विचारले जाते. खरं तर रसग्रहण ही कृती समजून घेतली तर अतिशय सोपी आहे आणि समजून घेतली नाही तर सोडवता सुद्धा येणार नाही. रसग्रहण हा जो घटक आहे तो घटक गेल्या वर्षी देखील होता. रसविचार या घटकामध्ये त्याचा समावेश होता आणि रसग्रहण करत असताना बऱ्याच मुलांना रसग्रहण करणे अवघड जाते, गोंधळून जातात मुले. परंतु व्यवस्थित समजावून घेतलात आणि हा कठीण प्रश्न आहे असं न समजता तो आपल्याला रसग्रहणाची कृती सहज जमेल असं गृहीत धरून आणि त्याप्रमाणे अभ्यास आणि सराव केला, कविता समजून घेतली तर पद्य विभागातला हा घटक आपल्याला सहजपणे सोडवता येईल. रसग्रहण सोडवत असताना रसग्रहण म्हणजे काय हे नेमकेपणाने आपल्याला माहीत पाहिजे आणि रसग्रहण करत असताना त्या कवितेमध्ये आपल्याला रस असला पाहिजे, कविता समजून घेता आली पाहिजे, कवितेचे आकलन झाले पाहिजे, तर आपल्याला रसग्रहण म्हणजे समजून येईल. आता रसग्रहण म्हणजे काय हे बघूया. एखादी सुंदर कविता वाचत असताना जो आनंद होतो तो आनंद कशामुळे झाला हे उलगडून सांगणे म्हणजे रसग्रहण होय. आता हे कवितेचं उदाहरण आहे, पण एखादी सुंदर वस्तू आपल्याला आवडली तर ती का आवडली हे जसं आपण समजून सांगतो, कारण सांगतो आणि म्हणून ती मला आवडली असं सांगतो. म्हणजेच त्या वस्तूमध्ये असलेलं जे सौंदर्य आहे ते आपल्याला समजले म्हणून ती वस्तू आपल्याला आवडली. तसंच कवितेमध्ये आहे. एखादी सुंदर कविता वाचत असताना आपल्याला आनंद होतो. का आनंद होतो तर त्या कवितेमध्ये प्रगट झालेली भावना, विचार आपल्याला कुठंतरी ती वाचत असताना समजली आणि तो भावनिक जो भाग आहे त्यातला जो विचार आहे तो आपल्या भावनेला, आपल्या अंतःकरणाला सहजपणे भावला म्हणजे आपल्याला ती कविता आवडली, त्यातून आपल्याला आनंद मिळाला. त्यालाच कवितेचं रसग्रहण असं म्हणूया आपण. मग आता कवितेमध्ये सौंदर्य काय काय आहे ते उलगडून दाखवणे म्हणजे रसग्रहण असं पण म्हणता येईल. आता त्या कवितेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे सौंदर्य आहेत बघूया, म्हणजे आपल्याला रसग्रहणाची संकल्पना अधिक स्पष्ट होईल. कवितेमध्ये आशय सौंदर्य आहे, काव्य सौंदर्य आहे आणि भाषिक सौंदर्य किंवा भाषिक वैशिष्ट्य आहे. हे तिन्ही घटक आपल्याला उलगडून दाखवायचे आहेत आणि हे उलगडून दाखवणे म्हणजेच रसग्रहण होय. आता रसग्रहणामध्ये आणखीन काय असेल बघा. कवितेमध्ये सौंदर्य स्थळे असतात किंवा एखादं नैसर्गिक स्थळ किती सुंदर असतं त्या ठिकाणी त्या नैसर्गिक सुंदरतेमध्ये काय लपलेलं आहे, काय असं वैशिष्ट्य आहे त्या जागेचं की ज्यामुळे ती जागा, ते स्थळ अतिशय सुंदर दिसतं. तसं कवितेमध्ये देखील आहे. आता कवितेमध्ये सौंदर्य स्थळे कोणकोणती असतात. रसानुकूलता, रस असतो त्याच्यामध्ये, जे आपल्या गेल्या वर्षी आपण नवरस रसविचार
याचा अभ्यास केला, तो समजून घेतला. नादमय पदरचना असते, आकाशी झेप गेरे पाखरा. ही कविता नादमय आहे. किंवा ज्ञानेश्वरांची कविता आहे, अभंग आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हा अभंग म्हणत असताना त्याच्यामध्ये एक प्रकारचा नाद किंवा एक प्रकारची लय येते. हे त्या कवितेचं सौंदर्य आहे. विषयानुरूप भाषा, त्या कवितेचा विषय जसा आहे तशी भाषा त्या कवितेमध्ये असते. ज.वी. पवारांची कविता पहा, त्याच्यामध्ये पण त्या विषयानुसार कवीची भाषा आहे. रामदास स्वामींची उत्तम लक्षणे ही कविता पहा, जसा विषय तशी भाषा. किंवा मोरोपंतांची भरतवाक्य ही कविता पहा, जसा विषय तशी भाषा. आता आपल्याला 8वीला एक कविता होऊन गेलेली जुन्या अभ्यासक्रमामध्ये. या बसा पाहुणं असं राम राम घ्या, कोणच्या तुम्ही गावचं गाठोडं तिथं राहू द्या. ही जी बोली भाषा आहे, गल ठोकळ्यांची कविता आहे. त्या गल ठोकळ्यांच्या कवितेचा विषय जो आहे तो ग्रामीण आहे आणि त्या ग्रामीण विषयाला अनुसरून भाषा देखील आलेले आहेत. हे त्या कवितेचं सौंदर्य आहे. अलंकारयुक्त रचना, कवितेमध्ये रचना करत असताना काही कवींनी अलंकारात्मक रचना केलेली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील आहे. भरतवाक्य पृथ्वीवृत्तामध्ये आहे. उत्तम लक्षण, त्यानंतर संतांचे बरेचसे अभंग दृष्टांतामध्ये आहे, दृष्टांत अलंकारामध्ये. म्हणजे आपल्याला कवितेतील सौंदर्य स्थळे एकदा समजले की रसग्रहण करताना काही अडचण येणार नाही. याशिवाय आणखीन काय असते बघा, कवितेमध्ये प्रतिमा असते. ज.वी. पवारांचं तू झाला समूह समाजाचा नायक, याच्यामध्ये बघा प्रतिमा भरपूर आहेत. किंवा वस्तू नावाची कविता असेल, किंवा खोद आणखी थोडेसे नावाची जी कविता आहे, त्याच्यामध्ये पण या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील. अर्थगर्भता म्हणजे अर्थपूर्ण रचना असतात. म्हणजे कविता म्हणजे 4 ओळी म्हणजे शब्दांची रचना नसते, केवळ शब्द नसतात. त्या शब्दामागे वाच्यार्थामागे लक्षार्थ लपलेला असतो, त्यामध्ये आशय गर्भता असते. हे शोधून लिहिणे इथे महत्त्वाचे असते. ही सगळी कवितेतील सौंदर्य स्थळे आहेत. ही सौंदर्य स्थळे माहीत असणे यासाठी आवश्यक आहे. कवितेच्या रसग्रहणामध्ये प्रमुख मुद्दे कोणते, तर आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये किंवा भाषिक सौंदर्य. या 3 मुद्द्याला अनुसरून आपल्याला कवितेचे रसग्रहण करायचे आहे. कवितेचे रसग्रहण म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये काव्यपंक्तीचे रसग्रहण असं समजायचं आहे. आणि आपल्याला कृती सोडवत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण कवितेचं रसग्रहण करायचं नाही, तर दिलेल्या 2 ओळी असतील किंवा 4 ओळी असतील त्याचं रसग्रहण करायचं आहे. रसग्रहण करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जे 3 घटक आहेत त्यातला पहिला घटक आहे आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये काय काय असते, तर कवितेचा विषय आपल्याला थोडक्यात लिहावा लागेल. कवितेची मध्यवर्ती कल्पना ती देखील थोडक्यात 1-2-3 ओळीमध्ये लिहावी लागेल. त्या कवितेमध्ये कवीने दिलेला संदेश किंवा केलेला उपदेश याही गोष्टी येतील. त्या कवितेमध्ये डोकावणारे नैतिक मूल्य कोणते किंवा कवीचा अनुभव काय हे त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. दुसरा जो घटक आहे काव्य सौंदर्याचा घटक, त्याच्यामध्ये काय काय बघा. अलंकार, मगाशी सांगितलं की कवितेचं ते सौंदर्य स्थळ आहे, रस आहे. कवीची कल्पना असते कवितेमध्ये, ती कल्पना सांगता आली पाहिजे. प्रतिमा, प्रतिके, रूपक, कवीच्या भावना, त्या कवितेच्या ओळींमध्ये दडलेले अर्थ सौंदर्य किंवा विचार सौंदर्य हे उलगडून सांगता येणे म्हणजेच रसग्रहण होय. आणि हे महत्त्वाचं रसग्रहणासाठी. भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय बघा, कवीची भाषा शैली कशी आहे. आता मगाशी ती विषयानुरूप भाषा असं मगाशी म्हणालो होतो. त्या ठिकाणी ग्रामीण विषय असेल तर त्या भाषा शैली बघा त्या कवितेमध्ये वेगळीच आहे. आणि आपल्या पाठ्यपुस्तकातल्या अनेक कविता जर तुम्ही पाहिल्या असतील तर प्रत्येक कवीची भाषा शैली वेगळी आहे. मग ती भाषा शैली कोणती आहे हे सांगता येणं अपेक्षित आहे. संवादात्मक भाषा असते कवीची, ते सांगणे. बोली भाषा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे. निवेदनात्मकता,
चित्रात्मकता. चित्रात्मकता म्हणजे एखादी कविता वाचत असताना हुबेहूब ते चित्र डोळ्यासमोर उभे राहणे, त्याला चित्रात्मकता असं म्हणतात. ती चित्रात्मकता जर असेल तर तिथं लिहिणं आवश्यक आहे. शब्दामधील लयबद्धता किंवा नादमाधुर्यता. कविता हे नादमय असतात, लयबद्ध असतात. म्हणजे कविता म्हणजे काय, नुसते शब्दरचना केवळ एकापुढे एक आलेले शब्द असे नाही, तर इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. म्हणजे सुंदरतेची नादमय निर्मिती असं आपण मग कवितेला म्हणतो. आणि मग हे आपल्याला समजलं की आपल्याला रसग्रहण करायला अवघड जात नाही. आणि कवितेमध्ये काही कवींनी वृत्तांमध्ये रचना केलेली आहे. आता भरतवाक्य नावाची जी कविता आहे मोरोपंताची, ती पृथ्वी वृत्तामध्ये आहे. किंवा समर्थ रामदासांचे जे मनाचे श्लोक आहेत ते भुजंग प्रयात वृत्तामध्ये ती कविता आहे. म्हणजे वृत्तात्मक रचना देखील भाषिक वैशिष्ट्यामध्ये येते किंवा भाषिक सौंदर्य त्यामुळे वाढते. हे आपल्याला उलगडून दाखवता आलं पाहिजे. आता रसग्रहणामध्ये रसविचार हा महत्त्वाचा घटक आहे. आता रसविचार हा आपण गेल्या वर्षी अभ्यासला आहे, त्याचा विचार केलेला आहे, तो समजून घेतलेला आहे. तरी पण उजळणी जाता जाता आपण करूया. रस म्हणजे काय, तर स्थायी भावांची उत्कटता किंवा उत्कट स्थिती म्हणजे रस. हे स्थायी भाव प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक सजीवामध्ये असतात. स्थिर आणि शाश्वत भावना आपल्या मनामध्ये असतात, त्या भावनांना स्थायी भाव असं म्हटलं जातं. आणि या स्थायी भावापासूनच रसाची निर्मिती होत असते. आता रस हे भावनेशी संबंधित आहे. म्हणजे स्थायी भाव म्हणजे आपल्या मनामध्ये मुळातच ते असतात आणि त्याप्रमाणे आपण भावना व्यक्त करतो. त्याला आपण स्थिर आणि शाश्वत भावना असं म्हणूया. आणि या शाश्वत भावनांपासूनच, स्थायी भावापासूनच मराठीमध्ये नवरस आलेले आहेत. आता स्थायी भाव आणि मराठीतील नवरस म्हणजे जे स्थायी भाव आहेत त्यापासूनच ही नवरसाची निर्मिती झालेली आहे. स्थायी भाव बघा कोणते कोणते आहेत. रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती. आणि त्याच्यापासून तयार झालेले रस क्रमानेच तसंच बघूया. शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसेल एका बाजूला स्थायी भाव आहेत की जे आपल्या मुळातच ते आपल्या अंतःकरणात असतात आणि त्यापासून येणारे जे निर्माण होणारे जे रस आहेत त्या ठिकाणी त्याच्यासमोर दिलेले आहेत. म्हणजे आपल्यामध्ये हे सगळे 9 प्रकारच्या भावना मुळातच असतात. कधी कधी आपल्याला वाईट वाटतं, कधी कधी आपल्यामध्ये अशी वीरश्री संचारते, कधी कधी आपण रागाला येतो, कधी कधी हसतो, कधी कधी एखादं भयानक दृश्य आपण पाहून घाबरतो किंवा बिभत्सपणा आपण आपल्याला दिसतो किंवा काय ठिकाणी आपल्याला एखादी वस्तू पाहिली ती अद्भुत आपल्याला वाटते आणि आपण आपल्या मनामध्ये शांततेची सुद्धा भावना असते. हे सगळे आपल्यातले स्थायी भाव आहेत. त्या स्थायी भावापासून हे तयार झालेले रस आणि कवितेमध्ये सुद्धा हे रस टोकावत असतात. आता भरतवाक्यामध्ये करुण रस आहे. उत्तम लक्षण नावाची जी कविता आहे रामदासांची त्याच्यामध्ये शांत रस आहे. म्हणजे संतांचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये शांत रसाचा आविष्कार झालेला आपल्याला बघायला मिळतो. किंवा पोवाडा जो असतो, पोवाडे, त्या पोवाड्यामध्ये वीर रसात्मक ही पोवाडे असतात किंवा लावण्या जे असतात ते शृंगारात्मक असतात. किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे अद्भुत रसात्मक ही कविता असते. ह्या सगळ्या रसांचा विचार या कवितेमध्ये आपल्याला करायचा आहे. आणखीन एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, रसग्रहण करताना काय काय लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कारण रसग्रहण करत असताना मुलांना थोडासा गोंधळ होतो आणि मग ते गोंधळ झाल्यामुळे काय होतं की आपल्याला ते सोडवता विसरून जातो आणि ते रसग्रहणाची कृती सोडवण्याऐवजी ती सोडूनच देतो. तसं करू नका. तर रसग्रहण करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. रसग्रहण काव्य सौंदर्याच्या 3 घटकांना अनुसरून असावे. कोणते 3 घटक? आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य, या 3 घटकाला अनुसरून असावे. कृतीपत्रिकेमध्ये काव्य पंक्तीचे रसग्रहण लिहिणे महत्त्वाचे. दुसरा आहे काव्य सौंदर्याची 3ही घटक कवितेत मिसळलेले असतात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 96 पानावर हे 3ही घटक वेगवेगळे दिलेले आहेत. ते का दिलेत वेगळे? तर ते समजण्यासाठी वेगळे दिलेले आहेत, परंतु आपल्याला त्याला
वेगवेगळे असं करता येत नाही, ते स्वतंत्र नाहीत, ते एक कवितेचे एक घटक आहेत, ते मिसळलेले असतात. म्हणून आपल्याला रसग्रहण करताना कशा पद्धतीने लिखाण करावायचं आहे किंवा रसग्रहण कशा पद्धतीने सोडवायचं आहे हे आपण पुढे बघणार आहोत. स्वतंत्र अंक घालून महत्त्वाचं आहे. बघा, काही मुलं आकडे घालून रसग्रहण सोडवतात किंवा उपशीर्षक लिहून रसग्रहण सोडवतात. तसं करायचं नाही. तर कसं करायचं, तर रसग्रहण 3 परिच्छेदामध्ये करायचं आहे. 3 पॅराग्राफमध्ये आपल्याला रसग्रहण सोडवायचं आहे. आता हे रसग्रहण केव्हा जमेल आपल्याला, तर कवितेचं आकलन म्हणजे कविता जेव्हा आपल्याला समजते त्यानंतरच रसग्रहण आपल्याला साध्य होते. त्याकरिता वारंवार कविता वाचावी लागते, समजून उमजून वाचावी लागते. केवळ वाचणे आणि सोडून देणे आणि नंतर रसग्रहणाला लिहायला बसणे हे चुकीचं आहे. आधी समजून उमजून घ्यावे, त्यातला विचार काय आहे, त्यातला संदेश काय आहे, त्यातले अलंकार काय आहे, त्यातलं सौंदर्य काय आहे, त्यातली भावना काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन रसग्रहण सोडवायचं आहे. कविता नुसती दिसते किंवा नुसतं पाहणं, नुसतं दिसणं नव्हे, तर ती कविता आपल्याला अनुभवायची आहे, हे महत्त्वाचं आहे. कवितेच्या आकलनासाठी पाहणे, दिसणे, वाचणे यापेक्षा मनाने ती कविता अनुभवता आली पाहिजे. त्या कवीच्या जागी आपण आहोत आणि आपल्या हातून ती कविता होत आहे असं गृहीत धरून जर कवितेचं वाचन केलं तर त्या कवितेचं आकलन आपल्याला नक्कीच होईल. पुढची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कवितेमध्ये जो वाच्यार्थ आहे त्या वाच्यार्थाबरोबर त्याच्या मागे दडलेला भावार्थ, लक्षार्थ आणि गर्भितार्थ समजून घेणे महत्त्वाचं आहे. आता बघा, आकाशी झेप गेरे नावाची जी कविता आहे, तुझं पंख दिले देवाने. पंख दिले कोणाला दिले? माणसाला दिले का? पंख दिले या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्याला केवळ शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आहे, तर त्याचा मागचा लक्षार्थ काय? पंख दिले म्हणजे तुला सामर्थ्य दिले, तू आकाशात झेप घेऊ शकतो, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, एवढे मोठे अर्थ आहे त्याच्यामध्ये. वस्तूलाही भावना असतात, वस्तू नावाची कविता. खोद आणखी थोडेसे, खरंच आपल्याला खोदायचं का नाही, आशावाद त्यामागे लपलेला असतो, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवेदनक्षम मनाने कवितेचा आस्वाद महत्त्वाचा आहे, तर आपल्याला रसग्रहण करता येईल. आता एक उदाहरण तुम्हाला इथं दिलेलं आहे. काव्यपंक्तीचं रसग्रहण कसं करावं एक नमुना दिलेला आहे. झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे. ही कवितेची ओळ आहे. 2 ओळी आपण दिल्यात, ते तुम्हाला दिसत आहे त्या स्क्रीनवर. तर त्याचं रसग्रहण करायचं आहे. खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवयित्री आसावरी काकडे यांनी ध्येय साध्य करताना जिद्द, संयम व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित प्राप्त होते असा आशावाद सूचित केला आहे. जगताना कष्टाची सवय लावावी, वास्तवाचा विचार करून सकारात्मक प्रयत्न करावा, चांगुलपणावर विश्वास ठेवावा, संवेदनक्षम मनाने नवनिर्मितीची कास धरावी. हा झाला आशय सौंदर्याचा भाग. त्यामध्ये कवितेचा विषय आलेला आहे, थोडक्यात मध्यवर्ती कल्पना आलेली आहे, संदेश, उपदेश आणि मूल्य देखील या ठिकाणी आपण 4-5 ओळीमध्ये पहिल्या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे. अशीच रचना आपल्याला आणि अशीच रसग्रहणाची कृती आपल्याला सोडवायची आहे. त्यानंतर दुसरा परिच्छेदमध्ये त्यामध्ये काव्य सौंदर्य काय आहे, अलंकार, रस, विविध कल्पना असतील, प्रतिमा असतील, आणखीन काय असेल ते बघूया. जिद्द, प्रयत्नवाद व उमेद दर्शविणारी ही कविता असून झरा लागेलच या शब्दातून कवयित्रीची सकारात्मकता दिसून येते. झरा लागेल हा शब्द प्रयोग केलेला आहे कवितेमध्ये, शब्द वापरलेले, पण त्यामागचा अर्थ वेगळा आहे, कल्पना वेगळी आहे, हे आपल्याला दिसेल. निरंतर प्रयत्न हेच आपल्याला ध्येयासमीप पोहोचवू शकतात हा संदेश येथे दिलेला दिसून येतो. झरा, खोद हे रूपक आहेत, ही प्रतिमा आहे आपल्याला. मग यातून काय सुचवायचं आहे हे पण आपल्याला सांगता येतं. त्यामागे कवीची भावना कोणती, कवयित्रीची भावना कोणती हे सांगता आलं पाहिजे. यामागे इथं दिलेलं आहे झरा, खोद हे शब्द नवनिर्मितीची प्रतीके आहेत. म्हणजे लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल, झरा, खोद हे शब्द नवनिर्मितीची प्रतीके वाटतात. तसेच कवयित्रीने नवनिर्मिती क्षमतेला आवाहन देखील केले आहे.
आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये भाषिक वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं आहे. बघा त्या ठिकाणी तसं दिलं, प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने अचूक शब्दातून मोठा आशय व्यक्त केला आहे. कविता भाषिक वैशिष्ट्यांनी नटलेली असून कविता गेयपूर्ण आहे. म्हणजे गेयपूर्ण म्हणजे त्याला लयबद्धता आहे. प्रत्येक चरणात 8 अक्षरे आहेत, म्हणून अशा पद्यमय रचनेस अष्टाक्षरी छंद असे म्हटले जाते. अष्टाक्षरी छंदामध्ये ही कविता आहे. म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षरं तुम्हाला दिसतील. हे भाषिक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. झरा नावाची जी प्रतिमा, म्हणजे त्यातून काय प्रतिबिंबित झाले ते बघूया. झरा प्रतिमेतून प्रयत्नवाद व आशावाद ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. तर झरा लागेलच तिथे या ओळीतून यशाचा निश्चितीचा विश्वास दर्शवतो. म्हणजे रसग्रहण करत असताना आपण 3 परिच्छेद पाडून लेखन केलेलं आहे. कदाचित काव्यपंक्तीचं रसग्रहण करत असताना यातले काही गोष्टी येणार नाहीत. म्हणजे रसग्रहण काव्यपंक्तीचं आपण सोडवतो, परंतु सगळंच येईल असं नाही. पण जे आहे ते आपल्याला उलगडून दाखवावं लागेल, म्हणजे रसग्रहण करणे सोपे जाईल. आता रसग्रहणासाठी स्वाध्यायकृती आपण दिलेली आहे. वस्तूंनाही मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. रसग्रहणासाठी ही स्वाध्यायकृती. तुम्हाला इथं रसग्रहण किती परिच्छेदामध्ये करायचं आहे पुन्हा पुन्हा आठवण करून देतो. 3 परिच्छेदामध्ये आपल्याला रसग्रहण करायचं आहे. वस्तू नावाची कविता आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता आहे त्या कवितेची नावं आणि कवयित्रींची नावं आपल्या लक्षात असली पाहिजे. आणि पाठ्यपुस्तकाच्या पाठपरिचयामध्ये दुसरा परिच्छेद जो असतो त्याच्यामध्ये त्या कवितेचा विषय आणि मध्यवर्ती कल्पना थोडक्यात दिलेली असते, तीच आपल्याला इथं लिहायची आहे. दुसरं, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, या कवितेच्या ओळीचं रसग्रहण आपल्याला करायचे. तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्याच्या संगणी व्हाव्यात. ह्या कवितांच्या ओळींचं रसग्रहण तुम्ही करायचं. हे तुमच्यासाठी स्वाध्यायकृती दिलेली आहे. म्हणजे या 20-25 मिनिटाच्या आपण या रसग्रहणाच्या कृतीमध्ये रसग्रहण कशा पद्धतीने करावं, रसग्रहणामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक कोणते, रसग्रहण किती परिच्छेदामध्ये सोडवावं, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलेला आहे. पण रसग्रहण आज कविता वाचली ना चला आता मी उद्या रसग्रहण करतो असं जमणार नाही. आपल्याला कविता आधी वाचावी लागेल, ती समजून घ्यावी लागेल. तसंच आपल्या विषय शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल आणि सरावातून रसग्रहणाची कृती आपल्याला सहज सोप्या पद्धतीने लिहिता येईल. आणि रसग्रहणाची ही 4 गुणांची कृती सोडून न देता ती सोडवायची आहे, हे मनात पक्के ठेवा. आणि त्याप्रमाणे वर्षभरात रसग्रहणासाठी आपल्या मनाची सज्जता ठेवा. म्हणजे तुम्हाला रसग्रहण सोडवत असताना काही अडचण येणार नाही. समजा रसग्रहण सोडवत असताना जर एखादी अडचण आली तर तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांना किंवा त्या रसग्रहणाबद्दल अधिक माहिती असलेले तुमचे मित्र असतील, मैत्रीण असतील, त्यांना विचारा, ते सांगतील. परंतु आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने रसग्रहणाची कृती सोडवायची आहे, लिहायची आहे, त्याच पद्धतीने सोडवलं पाहिजे. आकडे तर मुळीच घालायचे नाही. पुन्हा मी सारखं सांगतो आहे की आकडे तर मुळीच घालायचे नाहीत, शीर्षक घालायचं नाही. 3 परिच्छेदामध्ये रसग्रहणाची कृती सोडवायची आहे. आणि तुमच्या मनात आणखीन एक शंका असेल की गाईडमध्ये तर असं दिलेलं आहे, पण आपल्याला गाईडचा विचार करायचा नाही, तर आपल्याला आपल्या सोयीने आणि योग्य पद्धतीने कसं रसग्रहण सोडवता येईल याचाच विचार करायचा आहे. आपल्याला जर रसग्रहणामध्ये जास्तीत जास्त गुण मिळावे जर असं वाटत असेल तर आपण स्वतःची स्वतंत्र पद्धत इथं सांगितल्याप्रमाणे किंवा बोर्डाला जसं अपेक्षित आहे तसं लिहिणं आवश्यक आहे. म्हणून रसग्रहण सोडवत असताना इथं आपण PPT दाखवले, त्या PPTचा उपयोग करा आणि रसग्रहणाची तयारी करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. कदाचित पहिला प्रयत्न चुकेल,
शब्द सुचणार नाही, लवकर लक्षात राहणार नाही, परंतु वारंवार सराव केल्यामुळे, वारंवार कवितेचं वाचन केल्यामुळे, एखादी अडचण आली तर वारंवार समजावून घेतल्यामुळे आपल्याला नक्कीच रसग्रहण ही कृती सोडवता येईल. आपण आशावादी राहावं आणि आपल्याला सगळं येतं असं समजून आणि प्रयत्न करायला पाहिजेत. आशा करतो रसग्रहणाची ही कृती आपल्याला समजली असेल. मग जास्त उशीर न करता आपण रसग्रहणाची तयारी करा, कवितेचं वाचन करा, आकलन करा, समजून घ्या. नसेल एकदा वाचून समजलं तर आणखीन एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, चौथ्यांदा मात्र समजेल. आणि मग रसग्रहणाचं पूर्ण सराव करा, म्हणजेच तुम्हाला रसग्रहणाची कृती सोडवता येईल. आपण आता इथं थांबूया, पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.